नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुणे आणि रायगड जिल्ह्यात मावळ लोकसभा मतदार हा विभागला असून पुण्याजवळील सांगवी दापोडीपासून मुंबईजवळच्या घारापुरी लेण्यांपर्यंतचा क्षेत्र या मतदारसंघात आहे. त्यामुळे त्याची भौगोलिक रचना व हवामान, मतदारांची बोली भाषा व संस्कृती ही सगळी भिन्न आहे. मात्र सह्याद्री पर्वताच्या पायथ्यावरील आणि परिसरातील दोन भिन्न संस्कृतीचा मिलाफ म्हणजे मावळ मतदारसंघ आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे 19 फेब्रुवारी 2008 रोजी मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. पहिली निवडणूक 2009 मध्ये झाली. भौगोलिक रचना वेगवेगळी होती, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड व मावळ आणि महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, पनवेल, उरण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश मावळमध्ये आहे. पिंपरी चिंचवड, मावळसह उरण, पनवेल भागात देशाच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यातून नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले नागरिक हे अधिक आहेत. शिवाय मावळ खोऱ्यातील व कोकण पट्टीतील स्थानिकांची भाषा ही वेगळी आहे. संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज वेगवेगळे आहेत. भौगोलिक रचना कुठे सपाट पठाराची तर कुठे डोंगर दऱ्यांची आहे. कुठे नद्यांचे खोरे आहेत तर कुठे समुद्र किनारा आणि खडीचा भाग आहे. त्यामुळे येथील मतदारांच्या विकासाबाबतच्या अपेक्षा वेगवेगळ्या असून त्यांचे प्रश्नही वेगवेगळे आहेत. तर काय आहेत मावळ मतदारसंघाची वैशिष्ट्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मावळ तालुक्यात भातशेती व दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात आहे. पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी असून नोकरी, व्यवसाय निमित्त अनेक भागातील नागरिकांचं हे वास्तव्य आहे. पर्वतीय दुर्गम भागात आदिवासी बांधवांची वस्ती आहे. पर्वत पायथ्यापासून अरबी समुद्रापर्यंतचा भाग इथे असून उरणमध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. पुणे शहराला लागून असलेल्या दापोडी, सांगवीपासून मुंबईला लागून असलेल्या घारापुरी, पनवेलपर्यंतचा हा भाग आहे. लोणावळा, खंडाळा, माथेरन, थंड हवेची ठिकाणं आणि विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना, राजमाची असे किल्ले सुद्धा आहेत. जगात गुलाब आणि इंद्रायणी तांदूळ पिकवणारा मावळ तालुका हा एक मुख्य घटक आहे. मुंबईला वीज निर्मिती आणि पाणी पुरवणारी धरणे ही या मावळ मतदारसंघातच आहेत. पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, पाताळगंगा, तळोजा हे औद्योगिक क्षेत्र अर्थात MIDC ही सुद्धा मावळ मतदारसंघात आहे. पवना, मोरबे, लोणावळा, आंध्रा, भुशी, जाधववाडी, वडीवळे, तुंगाली, पळसदरी, ठोकळवाडी, वळवण यासारखी धरणं सुद्धा मावळ मतदारसंघात आहेत. पुणे मुंबई द्रुतगती मार्ग, मुंबई बेंगळूर व मुंबई गोवा महामार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, प्रशस्त मार्ग, मुंबई पुणे व मुंबई पणजी लोहमार्ग सुद्धा याच मतदारसंघात आहेत. पिंपरी चिंचवड व पनवेल महापालिका, लोणावळा दाभाडे, कर्जत, माथेरान, खोपोली, उरण नगर परिषद, खालापूर, देहू नगर पंचायत, देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड हे सर्व याच मतदारसंघात येतात. संत तुकाराम महाराज यांचे देहू, भंडारा डोंगर, महासाधू मोरया गोसावी यांचे चिंचवड, आई एकविरा देवीचे कार्ला, गगनगिरी महाराज समाधी स्थळ खोपोली, अष्टविनायकाचे महड आदी तीर्थक्षेत्र सुद्धा मावळ मतदारसंघातच येतात. अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.